विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. चालू घडामोडीची जी बॅच आपल्या ॲपवरती आहे, तर त्या बॅचला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर ह्या बॅचमध्ये आपण परीक्षेला येणारेच जे कंटेंट आहेत, तर ते घेत आहोत आणि त्याच्यावरती मग नोट्स तयार करणं, पी-डी-एफ स्वरूपात तुम्हाला नोट्स दिल्या जातील. तर हे पण काम चालू आहे आणि 3 महिन्याचा जो कोर्स आहे, तर 3 महिन्याच्या कोर्समध्ये तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळणार आहे. 3 महिन्यामध्ये अ, जवळपास मागच्या वर्षीचं आणि या वर्षीचं जे कंटेंट आहे, पण अगदी महत्त्वाचं आणि त्याच्याही पुढचं तुम्हाला हवं असेल, तर मग परत 3 महिन्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये अपग्रेड करावं लागेल. बॅचमध्ये परत फीस भरावी लागेल. ₹199 इतकी खूप माफक फीस आहे. तर या फीमध्ये तुम्हाला खूप चांगलं कंटेंट अगदी डिजिटल बोर्डावरती मिळणार आहे. जसं आता आज आपल्याला बघायचं की भारतरत्न पुरस्कार. तर भारतरत्न पुरस्कारामध्ये यावर्षी कोणाला देण्यात आलेला आहे? तर भारतरत्न पुरस्कारासाठी तुम्हाला हे 5 चेहरे दिसतायत. तर यावर्षी ह्या 5 चेहऱ्यांना देण्यात आलेला आहे. तर त्याच्यामधले पी-व्ही नरसिंहरावाचा चेहरा इथे दिसतोय. तर पी-व्ही नरसिंहराव जे आहेत, तर ह्यांना पण देण्यात आलेलं आहे. पी-व्ही नरसिंहराव त्याच्यानंतर लालकृष्ण अडवाणी, जे हे 2 चेहरे आपल्याला परिचित आहेत. पी-व्ही नरसिंहराव, लालकृष्ण अडवाणी आणि या साईडला जे दिसतात ते एम-एस स्वामीनाथन, ज्यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक असं म्हटलं जातं. तर ते एम-एस स्वामीनाथन म्हणजे 3 व्यक्तीचा परिचय झालाय तुम्हाला. पी-व्ही नरसिंहराव, त्याच्यानंतर एम-एस स्वामीनाथन आणि लालकृष्ण अडवाणी, जे भारताचे उपपंतप्रधान होते, गृहमंत्री होते. त्याच्यानंतर ह्या ज्या 2 व्यक्ती आहेत, तर ह्या कोण आहेत? तर याच्यामध्ये चरण सिंग, पंतप्रधान चौधरी चरण सिंग आहेत आणि बिहारमधले जे आहेत कर्पूरी ठाकूर, तर हे व्यक्तिमत्व आहे. मग या 5 व्यक्तिमत्वाची आपल्याला ओळख करून घ्यायची की यांना भारतरत्न का दिला? तर याच्यावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. आपल्या ॲपला आपण जिथे प्रश्न येऊ शकतो याच कंटेंटवरती चर्चा करतोय. भापट पसारा घेत नाही. तर ज्यांना ॲप डाउनलोड करायचं आहे त्यांना लिंक दिलेली आहे. काही लेक्चर तुम्हाला फ्री करता येतील आणि ज्यांना मग बॅच जॉइन करायची त्यांना फक्त ₹199 फीस आहे. तर या 5 व्यक्तिमत्वामध्ये एक सगळ्यात पहिलं व्यक्तिमत्व आपल्याला बघायचं आहे, की पी-व्ही नरसिंहराव. पी-व्ही नरसिंहराव यांचं पूर्ण नाव काय? अगदी असाही प्रश्न आला तर नवल वाटायला नको. तर पूर्ण नाव त्यांचं तर आता साऊथचे नाव असे शॉर्ट फॉर्ममध्ये असतात बघा. पी-व्ही नरसिंहराव. पी म्हणजे पामुलपर्ती आणि व्ही म्हणजे व्यंकट नरसिंहराव. तर असं त्यांचं नाव आहे. तर ही मी इमेज ब्रॉड केल्यामुळे फोटो थोडासा अर्धा दिसतोय. वर घेऊन आपण बघू तर ते पी-व्ही नरसिंहराव भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलंय आणि भारताला वाचवलेलं पण आहे. तर कसं वाचवलंय तर भारताची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली होती. आपलं परकीय चलन संपलं होतं आणि अशा काळामध्ये धाडसी निर्णय घेणं गरजेचं होतं. तर भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी धाडसी निर्णय घेण्यासाठी तर यांनी त्या ठिकाणी धाडसी निर्णय घेतलेला आहे. तर पी-व्ही नरसिंहरावांनी आणि यांच्या काळामध्ये अर्थमंत्री होते मनमोहन सिंगजी. ॲक्चुअली मनमोहन सिंगजी यांना पण यांच्यासोबतच भारतरत्न द्यायला हवा होता. परंतु त्यांना अजून तरी दिला नाही, पण भविष्यात द्यायला पाहिजे. तर मग पापुलापर्ती व्यंकट नरसिंहराव यांच्या कारकिर्दीबद्दल बघू. तुम्हाला इथे प्रश्न येऊ शकतो, की भारतरत्न 5 व्यक्तिमत्वाला मिळाले आणि त्या 5 व्यक्तीमध्ये पी-व्ही नरसिंहराव यांचा समावेश आहे. नावावरूनच तुम्हाला लक्षात आलेलं आहे, की हे साऊथ इंडियामधले म्हणजेच आंध्र प्रदेशामधलं नाव आहे. तर आंध्र प्रदेश तेव्हा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश हे दोन्हीही राज्य वेगळे होते. तर त्या काळामधले आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून यांनी काम केलेलं आहे आणि भारताचे पंतप्रधान म्हणून काम केलेलं आहे. मग यांच्या कालावधीमध्ये खूप इकॉनॉमिक क्रायसिस झाल्यात. आपली अर्थव्यवस्था खूप डबघाईला आली होती. परंतु त्या इकॉनॉमिक क्रायसिसमधून पी-व्ही नरसिंहराव यांनी आपल्या देशाला बाहेर काढले. म्हणून आज आपली जगामधली जी-डी-पीमध्ये आपण 5 नंबरला आहोत. तर यांचं खूप महत्त्वाचं योगदान आहे. तर बाहेर काढलं म्हणजेच काय केलं तर एल-पी-जी नावाचं जे मॉडेल आहे. एल-पी-जी म्हणजेच लिबरलायझेशन, प्रायव्हेटलायझेशन आणि ग्लोबलायझेशन. तर याला त्यांनी परवानगी दिली, परमिशन दिली. भारताची अर्थव्यवस्था ही जगासाठी मोकळी केली. त्याच्यामुळे प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आपल्या इकडे आली. खूप बऱ्याचशा गोष्टी ज्या होत्या आपल्या देशामध्ये प्रायव्हेट होत्या. म्हणजे प्रायव्हेट करण्यात आल्या ज्या गव्हर्नमेंट होत्या. तर प्रत्येक ठिकाणी गव्हर्नमेंट सगळीकडे सरकार. तर तर सरकारने काही ठिकाणची जी इन्व्हेस्टमेंट होती,
तर ती काढून घेतली, त्याला डिसइन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. आणि काही ठिकाणची जी इन्व्हेस्टमेंट काढली आणि काही कंपन्या ज्या आहेत, तर काही सार्वजनिक उद्योग जे सरकारी उद्योग आहेत त्यांना सार्वजनिक उद्योग म्हणतात. तर अशा उद्योगांना यांनी प्रायव्हेट केलं, जे की तोट्यामध्ये होते. आणि मग त्यांना विकलं, जे आपण साध्या भाषेत जर बोललं तर त्यांना विकलं म्हणजेच डिसइन्व्हेस्टमेंट केली. मराठीमध्ये त्याला निर्गुंतवणूक म्हणतात. तर त्याचाच हा पी आहे. आणि लिबरलायझेशन केलं म्हणजे भारताच्या बाहेरच्या कंपन्या भारतात याव्यात म्हणून त्यांनी जे नियम पूर्वी खूप कडक होते तर त्याला लिबरल केलेलं आहे. ग्लोबलायझेशन त्याच्यामुळे सगळ्या जगाचं जागतिकरण झालेलं आहे. तर हे खूप महत्त्वाचं योगदान तर पामुलापर्ती व्यंकट नरसिंह राव यांचं होतं, पी व्ही नरसिंहराव यांचं होतं. मग आकडेवारी वगैरे विचारतील, हे कधी पंतप्रधान होते भारताचे, तर भारताचे हे कोणत्या काळामध्ये पंतप्रधान होते, तर ते बघू आपण यांच्याबद्दलची आकडेवारी. तर हे 12वे पंतप्रधान होते बघा. तर यांचा कालावधी जर पाहिला तुम्ही तर देशाचे 12वे पंतप्रधान होते. आणि कधी आले तर 1991लाच, ज्यावेळेस भारतावरती आर्थिक संकट होतं. तर 21 जून 1991 मध्ये आलेले आहेत आणि 91 ते 16 मे 1996 पर्यंत ते होते. यांच्यानंतर अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान झाले होते. तर त्यांच्या आधी चंद्रशेखर तर हे पंतप्रधान होते. रामस्वामी वेंकटरमण आणि शंकर दयाळ शर्मा हे 2 राष्ट्रपती ह्यांच्या काळामध्ये होऊन गेलेले आहेत. तर 91 ते 96 असा 5 वर्षाचा कालावधी त्यांना मिळाला आणि त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये देशाला कुठल्या कुठे नेऊन ठेवलं. तर यांच्यामुळे आपला देश वाचला. तर मग यांना भारतरत्न दिला, तर अतिशय योग्य व्यक्तीला भारतरत्न देण्यात आलेला आहे. आणि यांच्याच काळातले अर्थमंत्री जे आहेत तर मनमोहन सिंग, तर यांना पण द्यायला हवा होता. त्यांच्यानंतर अटल बिहारी हे देशाचे 13वे पंतप्रधान झाले होते. तर मग हे 12वे पंतप्रधान होते तेव्हा लोकसभेवरती निवडून आले होते. तर नंदयाळ नावाचा जो मतदारसंघ आहे आंध्र प्रदेशमध्ये, तर तिथे ते लोकसभेचे सदस्य होते. आपल्या देशामध्ये लोकसभेचा खासदार असलं तरी चालतं आणि राज्यसभेचा खासदार असलं तरी चालतं. तर पंतप्रधान होण्यासाठी तुम्हाला दोन्हीपैकी एका सभागृहावरती निवडून येणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही पंतप्रधान म्हणून शपथ घेताय तेव्हा कुठेच नसलात तरी चालतं. म्हणजे कोणत्याच सभागृहात तुम्ही सदस्य म्हणजेच खासदार नसलात तरी चालतात. तर 6 महिन्याच्या आत तुम्हाला निवडून यायचंय. राज्यसभेवरती अ, पहिल्यांदाच इंदिरा गांधी ह्या खासदार झाल्या आणि पंतप्रधान झाल्या. तर तुम्हाला प्रश्न विचारतील, राज्यसभेत निवडून आलेले पहिल्या पंतप्रधान कोण आहेत? तर पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधीच आहेत. त्यानंतर मनमोहन सिंग पण पंतप्रधान झाले होते. ते पण राज्यसभेवर होते. परंतु पी व्ही नरसिंहराव हे लोकसभेवर होते. तर पी व्ही नरसिंहराव नंदयाळ नावाचा जो आंध्र प्रदेशमधला मतदारसंघ आहे तर तिथे होते. आंध्र प्रदेश तेव्हा एकत्रच होतं. अलीकडं 2 जून 2014ला त्याची विभागणी झालेली आहे. तर 2 जून 2014ला आंध्र प्रदेशपासून तेलंगणा नावाचं नवीन राज्य तयार झालेलं आहे. त्यानंतर यांची कारकीर्द जर पाहिली तर भारताचे परराष्ट्र मंत्री होते. यांची कारकीर्द परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. याच काळामध्ये 92 ते 93 म्हणजे परराष्ट्र मंत्रीपद, परराष्ट्र मंत्रीचं जे खातं आहे तर ते यांच्याकडेच होतं 92 ते 93च्या काळात. कारण पंतप्रधान असतानाच परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहिलं 91 ते 96 या काळात ते परराष्ट्र मंत्री होते. पंतप्रधान होते त्याच काळात ते परराष्ट्र मंत्री होते, फॉरेन मिनिस्टर जे होते. तर तो पण त्यांनी कालावधी बघितलेला आहे. याच्या अगोदर 88 ते 89 या कार्यकाळामध्ये सुद्धा परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 80 ते 84 या काळात पण केलेलं आहे. त्याच्यानंतर आंध्र प्रदेशचे सीएम होते, मुख्यमंत्री होते. आंध्र प्रदेशचे सीएम कधी होते ते 1971च्या काळात, जेव्हा भारताच्या शेजारी असलेला बांगलादेश नावाचा देश तयार झाला इंदिरा गांधीच्या काळामध्ये. तर 1971 ते 73 या काळामध्ये काँग्रेस पक्षाचे होते पी व्ही नरसिंहराव. तरीही त्या ठिकाणी म्हणजे आता मोदींचं सरकार असताना सुद्धा त्यांना भारतरत्न दिलाय. तर हे मॅच्युअर्ड राजकारण जे आहे भारतामधलं, तर आपण बियॉन्ड द पक्षाच्या बाहेर जाऊन पुरस्कार दिलेला आहे. तर ही चांगली पण गोष्ट आहे. तर पुरस्कार आपण देत असताना राजकारण करत नसतो, तर बियॉन्ड द म्हणजे त्याच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी पुरस्कार दिलेला आहे. नरेंद्र मोदी सरकारने हा पुरस्कार दिलेला आहे. त्याच्यानंतर
आता त्याच्यातल्या निगेटिव्ह गोष्टी बऱ्याच आहेत, परंतु मी तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी सांगतोय. तर 71 ते 73 या काळामध्ये ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. काँग्रेसचे अध्यक्ष सुद्धा राहिलेत. तर काँग्रेसचं अध्यक्षपद हे खूप महत्त्वाचं पद आहे. 91 ते 96 या काळामध्ये राजीव गांधीच्या नंतर ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते. तर काँग्रेसचे अध्यक्ष काँग्रेसचे सेशन्स यावरती प्रश्न विचारला जातो. तर 91 ते 96 या काळामध्ये होते. खासदार अगदी 84 ते 89 या काळामध्ये खासदार होते. मतदारसंघ रामटेक होता, तर ते रामटेकवरून सुद्धा आपल्या इकडून निवडून आले होते महाराष्ट्रामधून, कारण रामटेक काँग्रेसचा त्यावेळेस बालेकिल्ला होता. तर विदर्भामधला रामटेक 89 ते 91 या काळातही खासदार होते. रामटेकमधूनच दोनदा ते निवडून आलेले आहेत. मग ह्यांचा जन्म वगैरे कधी, तर 1921चा जन्म होता, करीमनगर आंध्र प्रदेश भारतामध्ये. तर तो 1921चा जन्म आहे. तर आणि मृत्यू कधी झाला, तर 2004 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे. राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. व्यवसाय त्यांचा वकील वगैरे, धर्म वगैरे काही विचारत नाहीत. तर अशा पद्धतीने त्यांच्याबद्दल ही थोडक्यात माहिती या ठिकाणी दिलेली आहे. मग पुरस्कार वगैरे त्यांना कोणते मिळाले, तर नुकताच त्यांना भारतरत्न मिळालेला आहे. भारतरत्न सोडून आणखी कोणते पुरस्कार मिळाले? तर या 5 व्यक्तिमत्वानंतर भारतरत्न जे आहेत, तर लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी आपण बघूया. तर लालकृष्ण अडवाणी यांचा संपूर्ण जीवन परिचय बघणं गरजेचं आहे. तर पी व्ही नरसिंहराव यांना इतर मिळाले जे पुरस्कार आहेत ते आपल्या PDF नोट्समध्ये डिटेल असेल सगळं. तर थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे. तर भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांचा जीवन परिचय आपल्याला बघायचा आहे. तर यांच्या जीवन परिचय बघत असताना, तर हे पंतप्रधान नव्हते, परंतु उपपंतप्रधान होते, ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. तर यांच्याविषयी काही स्टेटमेंट तयार करतील, हे भारताचे पंतप्रधान होते असं टाकतील. तर पंतप्रधान नव्हते, त्यांनी उपपंतप्रधान हे पद उपभोगलेलं आहे. तर यांना भारतरत्न का बरं दिलं आहे, तर त्यांची कारकीर्द आपल्याला बघायची. तर भारतीय जनता पार्टीचे जे संस्थापक सदस्य होते BJPचे, तर या संस्थापक सदस्यापैकी महत्त्वाचे सदस्य असलेले हे लालकृष्ण अडवाणी होते. जेव्हा BJPची स्थापना झालेली आहे, कधी झाली तर तुम्ही कमेंटमध्ये टाका. पक्षांच्या स्थापना आणि पक्षांची नावं याच्यावरती जोड्या लावा म्हणून प्रश्न येऊ शकतो. तर BJPचे संस्थापक सदस्यापैकी एक महत्त्वाचे सदस्य लालकृष्ण अडवाणी होते. तर यांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर याची अधिकृत जी घोषणा आहे, तर स्वतः पंतप्रधान मोदींनीच केलेली होती. तर ट्विटरवरती त्यांनी हे ट्विट केलेलं आहे. हा जो फोटो आहे अडवाणीजीचा आणि मोदीजींचा. तर जनसंघ नावाचा जो पक्ष होता अगोदर, BJPच्या अगोदर, तर जनसंघ ते राम मंदिर चळवळ. तर हे राम मंदिर खूप दिवस, ही जी चळवळ आहे, तर याच्यामध्ये खूप मोलाचा वाटा लालकृष्ण अडवाणीजीचा आहे. तर त्यामुळे त्यांना भारतरत्न देण्यात आलेला आहे. तर पुढे आपण त्यांच्याविषयी अजून जाणून घेऊ. तर मग हे या ठिकाणी मोदीजींनी ट्विट केलेलं होतं त्यांचा फोटो. तर मग त्यांचा जन्म वगैरे कुठे झालेला आहे, तर तेव्हाचे हे जे नेते होते, तर स्वातंत्र्याच्या आधी जन्म झालेले नेते होते. नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा स्वातंत्र्याच्या नंतर जन्म झालेले पंतप्रधान आहेत, फर्स्ट टाइम. तर मग सध्या जो पाकिस्तान आहे, तर त्या पाकिस्तानमधल्या सिंध प्रांतामध्ये कराची येथे लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म झाला होता 1927 मध्ये, 8 नोव्हेंबर 1927 मध्ये. प्राथमिक शिक्षण तिथं सेंट पॅट्रिक नावाचं हायस्कूल जे कराची महाविद्यालयात शिक्षण झालं. DG नॅशनल कॉलेज कराची येथे झालं. म्हणजे ऑलमोस्ट सगळं शिक्षण त्यांचं तेव्हा पाकिस्तानमध्ये कराची या शहरातच झालं. भारत पाकिस्तान फाळणी झाली आणि फाळणीनंतर कुटुंब भारतामध्ये आलं. मुंबईतून त्यांनी सरकारी कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. तेव्हा कायद्याला, लॉला खूप महत्त्व होतं. म्हणजे लॉची पदवी घेतली. प्राथमिक शिक्षण सगळं कराचीमध्ये घेण्यात आलं. तर असं स्टेटमेंट पण येईल, कंबाईनची परीक्षा असेल, राज्यसेवेची परीक्षा येईल, मग आपल्याला वाटेल कराचीत कशाला शिकलेले असतील, पण शिकलेले होते. फाळणीनंतर त्यांचं कुटुंब भारतामध्ये आलेलं आहे. कराचीच्या ऐवजी लाहोर करून टाकतील ते. तर मग असे कीवर्ड जे आहेत महत्त्वाचे त्याच्यामध्ये चुकवतात. तर लाहोर येथेच त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. तर लाहोरला झालं नाही, तर पंजाब प्रांत, सिंध प्रांत होता ते. तर सिंधी जो समाज आहे, तर त्या समाजातून आलेले होते ते. तर मग सिंध प्रांतामध्ये कराची या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालेलं आहे. कारण जे हे सिंधी कॉलनी वगैरे असतात बघा, हे सिंध प्रांतातलेच आलेले भारतामध्ये स्थायिक झालेले आहेत. तर पंजाब सिंध असा आपल्या जनगणमनमध्ये म्हणजे राष्ट्रीय गीतामध्ये सुद्धा उल्लेख आहे. तर त्या प्रांतातून आलेले सिंधी कुटुंबातलेच आहेत ते.
तर मग मुंबईमध्ये येऊन त्यांनी काय केलेलं आहे, शिक्षण लॉ कम्प्लीट केलेलं आहे. तर मुंबई त्यामध्ये महत्त्वाचं शहर होतं त्या काळास. नंतर देशभक्तीच्या प्रेरणेने 1942 मध्ये वयाच्या 14व्या वर्षीच ते RSS मध्ये जॉईन झालेत. RSS म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जो 1925 ला स्थापन झाला होता. तर कधी कधी इतिहासातूनही प्रश्न विचारले जातात. तर आपल्या चालू घडामोडीच्या लेक्चरमध्ये नुसतं तुम्हाला करंट देत नाही मी, तर करंटला कोर टच पण करत असतो. नुसत्या करंटचं लेक्चर नाही आपल्याकडे, थोडी एक्स्ट्रा पण चर्चा होते. पण एक्स्ट्रा चर्चेतून तुम्हाला प्रश्न येतात म्हणजे येतातच. करंटचे फक्त 15 प्रश्नच कव्हर होत नाहीत, दुसरे पण GS चे काही प्रश्न आपले कव्हर होतात. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा एक हिंदुत्ववादी एक संघटना आहे, जगातली सगळ्यात मोठी संघटना. मग याची स्थापना कधी झाली होती तर 1925 ला. लालकृष्ण अडवाणीजींनी हा कधी जॉईन केला तर 1942 ला, जेव्हा गांधीजींची चले जाव चळवळ सुरू होती, तर त्याच वेळेस यांनी RSS मध्ये प्रवेश केलेला आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 1925 ला डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार तर यांनी हा पक्ष स्थापन केलेला होता. तर या ठिकाणी त्यांनी प्रवेश घेतला आणि कराची शाखेचे ते प्रचारक बनले. कराचीला ते संघाच्या शाखा आहे, संघ म्हणजेच RSS, तर त्याची ते प्रचारक बनले. मग कराची या ठिकाणी त्यांचं शिक्षण हे झालेलं आहे आणि संघाचं कार्य सुद्धा सुरू झालेलं आहे. तेव्हा भारत आणि पाकिस्तान एकच होता म्हणून तिकडे RSS ची शाखा लागायची. तर कराची शाखेचे प्रचारक जे आहेत, एकच मिनिट माईक लावतो. तर मग 1942 मध्ये अगदी वयाच्या 14व्या वर्षी लालकृष्ण अडवाणी यांनी RSS मध्ये प्रवेश केलेला आहे आणि संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे. संघ प्रचारक हे संघाचं एक पद असतं. तर शाखेचे प्रचारक, कराची शाखेचे ते प्रचारक झालेत. विविध शाखा सुद्धा त्यांनी कराचीमध्ये स्थापन केलेल्या आहेत. त्यानंतर श्यामा प्रसाद मुखर्जी जे आहेत, तर त्यांनी जनसंघाची स्थापना केली होती आणि जनसंघाची स्थापना केल्यानंतर 1951 मध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी जनसंघ नावाचा जो पक्ष आहे तर त्यामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांची राजस्थानमधील भंडारी यांच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. संसदीय कामकाज पाहण्यासाठी त्यांना दिल्लीत पाठवण्यात आले. लवकरच ते सरचिटणीस पण झाले होते आणि नंतर जनसंघाच्या दिल्ली युनिटचे अध्यक्ष सुद्धा लालकृष्ण अडवाणी झालेले आहेत. मग पुढील त्यांची कारकीर्द काय आपण बघू. तर हा त्यांचा जीवन परिचय झाला. तर कराची इथून त्यांचा जीवनाला सुरुवात झालेली आहे. स्वर्ण जयंती रथ त्यांनी काढला होता. तर रथाचं जे कल्चर सुरू केलं होतं, तर रथाच्या बाबतीत लालकृष्ण अडवाणी यांनी खूप वातावरण तयार केलेलं होतं. इथे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी तेव्हा यंग होते, इथे शेजारी दिसत आहे तुम्हाला. तर मग 1975 मध्ये इंदिरा गांधीजींनी देशातली तिसरी आणीबाणी लावली होती. 25 जून आणि 26 जून याच्या मध्यरात्री ही तिसरी आणीबाणी लावली होती. तेव्हा लालकृष्ण अडवाणी हे तुरुंगात गेलेले होते. तर लालकृष्ण अडवाणी यांना तुरुंगात टाकलं होतं. तर इंदिरा गांधीजींनी विरोधकांना तुरुंगात टाकलं होतं. तर त्या विरोधकामध्ये लालकृष्ण अडवाणीचा समावेश होता. कारण का तर त्यांनी आणीबाणीला विरोध केला. तर 1975 मध्ये इंदिरा गांधी यांच्या सरकारने लादलेली आणीबाणी ज्याला म्हटलं जातं, तर ही तिसरी आणीबाणी होती देशातली. भारतामध्ये आतापर्यंत किती वेळा आणीबाणी लावण्यात आली असा प्रश्न आला तर 3 वेळा लावण्यात आलेली आहे. आणि त्याचं कलम कुठलं आहे तर 352. 352 मधलं 3 जे आहे सुरुवातीचं ते लक्षात ठेवायचं. म्हणजे 3 वेळा 352 चा वापर केला होता, आणीबाणीचा वापर केला होता. सगळ्यात आधी 1962 ला चीन आक्रमण केल्यावर, नंतर पाकिस्तानचं आक्रमण 1971 आणि इंदिरा गांधीच्या वेळेस 1975 ला 352 चा वापर केलाय. इथे कोणीच आक्रमण केलं नव्हतं, तर इंदिरा गांधीजीने इंटरनल कारण सांगितलं, अंतर्गत कारणास्तव आणीबाणी लावली होती आणि तेव्हा कॅबिनेटची सिग्नेचर, कॅबिनेट मंत्र्याची सही घेतली नव्हती. नंतर आपण पाहिलं की 44वी घटनादुरुस्ती झाली आणि त्याच्यामध्ये मग कॅबिनेटच्या सहीला महत्व आलं. कॅबिनेट हा शब्द आपल्या घटनेमध्ये टाकण्यात आलेला होता. तर 352च्या 3 मध्ये 352चं उपकलम 3 आहे. तर हे पण इथेच कॅबिनेट शब्दाचा उल्लेख आपल्या घटनेमध्ये पहिल्यांदा झालेला आहे. तर 75च्या इंदिरा गांधीच्या लादलेल्या आणीबाणीला विरोध करताना लालकृष्ण अडवाणी हे तुरुंगात गेले. आणीबाणी नंतर झालेल्या निवडणुकीमध्ये म्हणजे जनता पक्षाने मग दणदणीत विजय मिळवला होता. तर तत्कालीन मोरारजी देसाई तर हे पहिल्यांदाच नॉन काँग्रेसचे पंतप्रधान झाले होते भारतामध्ये. आणि 1977 ते 79 या काळामध्ये भारताचे माहिती आणि प्रसारण मंत्री मग लालकृष्ण अडवाणी झाले. तर मोरारजी देसाई यांच्या
मंत्रिमंडळामध्ये त्यांना माहिती आणि प्रसारण मंत्री करण्यात आलेलं होतं. त्यानंतर 1980 मध्ये सर्व नेत्यांनी जनता पक्ष सोडून भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. तर मगाशी तुम्हाला म्हटलं बीजेपीची स्थापना कधी झाली, RSS ची स्थापना कधी झाली, अशा स्थापना पण विचारतात. तर 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. अर्थातच मग लालकृष्ण अडवाणी सुद्धा यांनी बीजेपी मध्ये प्रवेश केलेला आहे. जनता पार्टी स्थापना झाल्यानंतर 1986 पर्यंत ते सरचिटणीस या पदावरती होते. 86 ते 91 पर्यंत त्यांनी अध्यक्ष पण काम केलेलं आहे, अध्यक्ष म्हणून पण. तर बीजेपीचे अध्यक्ष म्हणून जसं गडकरी साहेबांनी केलं होतं, तर अध्यक्ष म्हणून काम केले. 1989 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते. भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या तब्बल 10 वर्षाच्या अध्यक्षपदी लालकृष्ण अडवाणी राहिलेले आहेत. तर 1998 ते 2004 या काळात ते भारताचे गृहमंत्री होते. मग ही कारकीर्द महत्वाची आहे. इथे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर ही 1998 ते 2004 तर ही कालावधी खूप महत्वाची आहे. 1998 ते 2004 या काळात ते भारताचे गृहमंत्री झालेले होते. 2002 ते 2004 या काळात भारताचे उपपंतप्रधान झालेले. तर फर्स्ट टाइम सुरुवात अगोदर त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री झाले होते मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळामध्ये. तर असं क्लिअर असलं पाहिजे आपल्याला. तर मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते फर्स्ट टाइम काय झालेले आहेत, तर माहिती प्रसारण मंत्री झालेत. नंतर सेकंड टाइम भारताचे गृहमंत्री झाले, जसे अमित शहाजी आहेत आता सध्या. तर गृहमंत्री झालेत, महत्वाचं पद आहे. पंतप्रधानानंतर गृहमंत्री पद हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर भारताचे उपपंतप्रधान हे अटलजींच्या काळामध्ये झालेत. तर 2002 ते 2004 या काळात इथे पण अटलजीचाच कालखंड होता. 98 ते 2004 आणि 2002 ते 2004 या काळात ते भारताचे उपपंतप्रधान झालेत. अटल बिहारी वाजपेयी यांनी भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तर हे बीजेपीचे पहिले अध्यक्ष. बीजेपीची स्थापना कधी झाली? 1980 मध्ये. भारतीय जनता पार्टीच्या वाटचालीमध्ये लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी या जोडीचं खूप मोठं योगदान आहे. त्यानंतर मग राम जन्मभूमी आंदोलनाची जी रथयात्रा होती, तर यामध्ये खूप मोलाचा वाटा लालकृष्ण अडवाणीचा आहे. तर अडवाणीजींचा आहे. तर विश्व हिंदू परिषदेने 1980च्या दशकात बाबरी मस्जिदीच्या जागेवर राम मंदिर बांधण्यासाठी आंदोलन सुरू केलं होतं. तर 1990च्या दशकात राम जन्मभूमी आंदोलनाचा प्रमुख चेहरा म्हणून लालकृष्ण अडवाणी यांना ओळखलं जातं. 1990 मध्ये गुजरातमधील सोमनाथ ते उत्तर प्रदेशमधील अयोध्या पर्यंत राम रथयात्रा सुरू केली होती. तर ही महत्वाची रथयात्रा आहे. तर गुजरातमधलं सोमनाथ ते उत्तर प्रदेशमधील अयोध्यापर्यंत राम रथयात्रा सुरू झाली होती. आणि ही रथयात्रा विचारू शकतात तुम्हाला कुठून कुठे सुरू झाली, तर त्या स्टेटमेंट मध्ये देऊ शकतात. तर सोमनाथ गुजरात मधला आणि उत्तर प्रदेश मधला अयोध्यापर्यंत रथयात्रा सुरू झाली होती. रथयात्रेचा उद्देश काय, तर कारसेवक आणि स्वयंसेवकांना एकत्र करणे आणि राम मंदिराची उभारणी करणे. म्हणजे तेव्हापासून लढा चालू होता, मग आता राम मंदिर मिळालेलं आहे. तर ही रथयात्रा विविध कारणाने वादग्रस्त ठरलेली आहे. तर ही रथयात्रा जी आहे वेगवेगळ्या कारणाने वादग्रस्त ठरलेली आहे. तर 6 डिसेंबर 1992 ला अयोध्येमध्ये कारसेवेच्या दरम्यान लालकृष्ण अडवाणी यांच्यासह भारतीय जनता पार्टी आणि विश्व हिंदू परिषदेचे दिग्गज नेते उपस्थित होते. तर बघा 6 डिसेंबर ही जी तारीख आहे, तर इथेच बाबरी मस्जिदीचा ढाचा पाडण्यात आला होता आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासह भारतीय जनता पार्टी आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते उपस्थित होते. त्यानंतर भारतीय जनता पार्टीला या आंदोलनाच्या राजकारणामध्ये आणि सत्ता स्थापनेमध्ये प्रचंड प्रमाणात फायदा झालेला होता. तर याचा लालकृष्ण अडवाणीजींचा राजकीय फायदा पण बीजेपी पक्षाला भरपूर झालेला आहे. तर त्यांच्यासोबत उमा भारती या ठिकाणी दिसतात. तर लालकृष्ण अडवाणी 1996 मध्ये शिवाजी पार्क येथे सभा घेण्यात आली होती आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सुद्धा या सभेमध्ये होते. अटल बिहारी वाजपेयी होते. पंतप्रधान म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाची घोषणा लालकृष्ण अडवाणी यांनी केलेली आहे. तर तुम्हाला वेळ मिळाला तर अटल बिहारी वाजपेयी यांचा पिक्चर बघून घ्या. तर त्यामध्ये खूप सुंदर असं दाखवलेलं आहे. तर वाजपेयी यांच्या नावाची घोषणा केली. राजकारणाची समीकरणं बदलत गेली आणि 1996 मध्ये अटल बिहारी यांच्या नेतृत्वामध्ये भाजपने सरकार स्थापन केलेलं होतं. तर लालकृष्ण अडवाणी यांनी काही लिहिलेले पुस्तकं वगैरे ते विचारतात. मेरा देश मेरा जीवन, जसे मी ते पाहतो, माय टेक,
प्रिझनर्स स्क्रॅप बुक नावाचं पुस्तक आहे, तर असे काही त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत, तर त्याविषयी विचारू शकतात. लालकृष्ण अडवाणींना मिळालेले पुरस्कार, तर उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला होता, या अगोदरच पद्मविभूषण पुरस्कार मिळाला होता आणि त्यानंतर भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. तो यावर्षी भारतरत्न पुरस्कार मिळाला. तर एवढं लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी आहे. तर याचं पीडीएफ वगैरे तुम्हाला सगळं मिळणार आहे. तर ज्यांनी बॅच जॉईन केली त्यांनाच पीडीएफ मिळेल. सगळेच पीडीएफ मागतात. तर बॅचची फीस फक्त 199 रुपये आहे. तर ही बॅच जॉईन करा, मग तुम्हाला पीडीएफ पण मिळणार आहे. तर यावरती प्रश्न कसे येऊ शकतात, तर हे बघू आपण. RSS चा फुल फॉर्म काय असं विचारतील तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. RSS ची स्थापना कोणी केली तर केशव हेडगेवार. मी आता पर्याय वगैरे देत बसलो नाही ते, तर तुम्हाला प्रॉब्लेम येईल. म्हणजे पर्याय वगैरे वेळ जातो. तर RSS चं मुख्यालय कुठं आहे तर नागपूर. लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न कोणत्या वर्षी जाहीर झाला तर 2004 मध्ये. भारतरत्न पुरस्कार कोणाला दिला जातो तर ज्यांचं खूप देशासाठी योगदान असतं कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा, क्रीडा क्षेत्रामध्ये. भारतरत्न पुरस्कारासाठी कोण शिफारस करतात तर या नावाची शिफारस पंतप्रधान राष्ट्रपतीकडे करतात. तर हा बेसिक प्रश्न येऊ शकतो. आणि हा पुरस्कार केव्हापासून दिला जातो तर 1954 पासून हा पुरस्कार दिला जातो. तर याच्यावरती प्रश्न विचारला होता 1954 पासून. 1955 मध्ये मरणोत्तर भारतरत्न देण्याची पण घोषणा करण्यात आली. 55 पासून मरणोत्तर पण दिला जातो. भारतरत्न पुरस्कार प्राप्त केलेल्या व्यक्तींना कुठल्या सुविधा मिळतात तर व्हीआयपी दर्जा मिळतो. प्रोटोकॉल नुसार भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीची गणना देशातील सर्वोच्च पदावर असलेल्या लोकांसोबत केली जाते. देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या रांगेमध्ये जाऊन बसतात तुम्ही. त्याच्यानंतर भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीला सुविधा काय मिळतात तर कॅबिनेट मंत्र्याच्या समकक्ष व्हीआयपी दर्जा मिळतो. आयकर न भरल्यास सूट देखील उपलब्ध आहे. त्याला इन्कम टॅक्स वगैरे भरायची त्यांना गरज नाही. भारतरत्न प्राप्त व्यक्ती संसदेच्या बैठका, अधिवेशनाला उपस्थित राहू शकतात. सचिन तेंडुलकर आता जरी खासदार नाहीत, परंतु ते उपस्थित तिथे राहू शकतात. देशाचा राष्ट्रीय सण, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून सहभागी होतात. सचिन तेंडुलकर नेहमी दिसतात. भारतरत्न प्राप्त करते विमान, ट्रेन, बसने मोफत प्रवास करतात. तेंडुलकरांना सगळीकडे प्रवास मोफत आहे. तर ते सगळ्यात कमी वयामध्ये भारतरत्न मिळालेले व्यक्तिमत्व कोण आहे तर ते म्हणजे सचिन तेंडुलकर. राज्याच्या दौऱ्यावर आल्यावर त्यांना राज्य पाहुण्याचा दर्जा मिळाला जातो. या पुरस्काराने सन्मानित झालेल्या व्यक्तीला सरकार वॉरंट ऑफ प्रेसिडेन्सी मध्ये स्थान देतं, ज्यांचा उपयोग सरकारी कार्यक्रमामध्ये प्राधान्य देण्यासाठी केला जातो. भारतरत्न मिळवणाऱ्या लोकांना राज्य सरकार सुविधा पुरवतं. जे सेंट्रल गव्हर्नमेंट तर सुविधा देतात, पण स्टेट गव्हर्नमेंट पण देतं. कधी सुरुवात झाली हा प्रश्न मगाशीच रिपीट झाला. 1954 पासून भारतरत्नला पुरस्कार झाले. सर्वप्रथम सगळ्यात आधी भारतरत्न कधी देण्यात आलेला आहे तर चक्रवर्ती राजगोपालचारी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि CV व्यंकटरमण या 3 व्यक्तींना, पहिल्यांदा 3 व्यक्तिमत्वांना 2 जानेवारी 1954 ला भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला होता. आता या वर्षी 2024 ला 5 व्यक्तिमत्व जे आहेत तर त्यांना देण्यात आलेला आहे. 5 पैकी आपण 2 व्यक्तिमत्वाविषयी बघितलेलं आहे, लालकृष्ण अडवाणी आणि PV नरसिंहराव. आता आपण पुढे जाऊया. त्यानंतरचं व्यक्तिमत्व आहे आपल्या समोर दिसत आहेत, तर हे यांचं नाव काय तर कर्पूरी ठाकूर. तर कर्पूरी ठाकूर हे कोण होते तर यांच्याविषयी बघू तर यांनाही भारतरत्न देण्यात आलेला आहे. तर बिहारचे माजी मुख्यमंत्री होते, बिहारचे उपमुख्यमंत्री पण होते. तर नाभिक नावाचा जो समाज आहे बिहार मधला, जो दलित मागासवर्गीय समाज समजला जातो, त्यामध्ये अगदी 2%च लोक आहेत. तर त्या समाजाचे असूनही त्यांनी खूप चांगली, म्हणजेच एक विरोधी पक्षाचं काम केले आणि त्यांना भारतरत्न मिळाले आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री पण या ठिकाणी झाले. तर कर्पूरी ठाकूर हे आपल्या समोर दिसत आहेत, तर बिहारचे माजी मुख्यमंत्री. तर समाजवादी विचारसरणीचे आहेत कर्पूरी ठाकूर. तर यांना मरणोत्तर भारतरत्न दिलाय, तर सध्या ते आपल्यामध्ये नाहीत. तर मरणोत्तर भारतरत्न द्यायला सुरुवात 1955 मध्ये झाली होती. तर भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना 24 जानेवारीला त्यांची जन्मशताब्दी होती, तर त्या जन्मशताब्दीच्या पूर्वसंध्येला हा पुरस्कार त्यांना त्यांच्यासाठी मरणोत्तर डिक्लेअर करण्यात आलेला आहे. कर्पूरी ठाकूर यांना मागासलेल्या लोकांचा मसीहा म्हटलं जातंय, त्यांना जननायक म्हटलं जातं, तर वेगवेगळ्या नावाने त्यांना ओळखलं जातं.
तर मग त्यांना खूप दिवस झालं मागणी होती की यांना पुरस्कार द्यावा. पंतप्रधानांनी स्वतः या ठिकाणी ट्विट केले की आय एम डेलिगेटेड दॅट द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज डिसाइडेड टू कन्फर्म द भारत रत्न टू बिकॉम सोशल जस्टिस द ग्रेट जननायक कर्पुरी ठाकूर, असं मोदीजींनी स्वतः या ठिकाणी पंतप्रधानांनी ट्विट केलेलं होतं. तर मग यांनी काम काय केले, तर बिहारचे मुख्यमंत्री होते आणि समाजवादी विचारसरणीचे होते. तर समाजवादी म्हणजे गरिबांसाठी दलितांसाठी काम करणारे नेते होते. मग यांचा परिचय जर विचारला तर 24 जानेवारी 1924 रोजी त्यांचा जन्म झालाय. दोन्ही लक्षात ठेवायला सोपं आहे. इथे ट्रिक्स मध्ये लक्षात ठेवायचं 24-1-24. तर बघा लक्षात ठेवायला सोपं आहे. 24-1-24. तर 24-1-24 इकडे पण 24 इकडे पण 24. इथे बिहारमध्ये त्यांचा जन्म समस्तीपूर मधील पिथोजी या गावात झालेला जन्म आहे. या गावाचं नाव आता कर्पुरी ग्राम असं आहे. तर त्यांचंच नाव त्यांना दिले कर्पुरी ठाकूर. बिहारचे एकदा उपमुख्यमंत्री आणि दोनदा मुख्यमंत्री झालेत. तर एमपीसी मध्ये असे बारीक सारीक काही त्याच्यात विचारतात. अनेक दशक आमदार होते आणि विरोधी पक्ष नेते पण होते. विरोधी पक्ष नेत्यांना कॅबिनेटचा दर्जा असतो, कधी कधी तसं विचारतात. तर मुख्यमंत्री किती वेळा झालेत, तर 2 वेळा झालेले आहेत. आता तर बिहारचे जे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविषयी एक व्हिडिओ आहे, तो मी युट्यूबवर पाहून घ्या. तर 9 वेळा मुख्यमंत्र्याची शपथ घेतलेली आहे बिहारच्या नितीश कुमार यांनी. तर कोण होते कर्पुरी ठाकूर, यांच्याविषयी इथे पण खाली मी परिचय दिलेला आहे, तुम्हाला याचं पीडीएफ पण मिळणार आहे. कोण होते कर्पुरी ठाकूर? हे बिहारमधील नाभिक समाजाचे सर्वात मोठे नेते होते. जो समाज 2%च आहे, परंतु या 2% समाजातून येऊन असं भारतरत्नापर्यंत येणं, याला खूप मोठं कष्ट लागतं. ते कर्पुरी ठाकूरजींनी केलेलं आहे. तर हा जो समाज आहे त्या बिहार राज्यामध्ये नाभिक समाज, मागासवर्गीय, ईबीसी चे मोठे नेते आहेत. ईबीसी समूहामध्ये 100 पेक्षा जास्त जातीचा समावेश आहे. तर त्यामध्ये या ठिकाणी मग राजकारण सोडून द्या, तर बिहारच्या राजकारणात अशा ठिकाणी ते पोहोचलेले आहेत. 1952 मध्ये पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर बिहार विधानसभा निवडणुकीत कधीच पराभूत झाले नाहीत. हा एक त्यांचा रेकॉर्ड आहे. तर बिहार विधानसभेच्या निवडणुकीत कधीच पराभूत झाले नाही. 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्र्याची कारकिर्दीत त्यांनी बिहारच्या समाजावर अशी छाप सोडली होती, म्हणून त्यांना जननायक असं म्हटलं जातं. तर बिहारच्या इतिहासामध्ये नंतर असा मुख्यमंत्री झालेला नाही. तर बिहारचे पहिले बिगर काँग्रेस मुख्यमंत्री सुद्धा त्यांनाच म्हटलं जातं, नॉन काँग्रेसचे मुख्यमंत्री. जसे मोरारजी देसाई भारताचे पहिले नॉन काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत. 1967 मध्ये पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री झाले होते. इंग्रजीची अट रद्द केली, कारण इंग्रजीमुळे बरेच लोक त्या ठिकाणी, त्यामुळे त्यांच्यावर खूप टीका झाली होती. त्यापेक्षा शिक्षणाची गंगा त्यांनी हिंदी वगैरे हिंदी भाषेमध्ये सर्वसामान्यपर्यंत पोहोचली. या काळात मॅट्रिक मध्ये इंग्रजीत नापास झालेल्या परंतु इतर विषयामध्ये पास झालेले जे स्टुडंट असतात, तर तर त्यांना कर्पुरी विभागातून उत्तीर्ण झालाय असं म्हणून खिल्ली उडवली जात होती. तर इंग्रजीत नापास झालेले जे स्टुडंट होते, तर त्यांच्यावर टीका केली जात होती, कर्पुरी विभागातून पास झाला वगैरे. याच काळात त्यांना शिक्षण मंत्री पदही मिळालं. त्यांच्या प्रयत्नामुळे मिशनरी शाळामध्ये हिंदीतून शिक्षण सुरू झालं, जे ख्रिश्चन मिशनरीच्या शाळा असतात. आर्थिकदृष्ट्या गरीब मुलाच्या शाळेची फी माफ करण्याचं कामही त्यांनी केलं. देशातील पहिले असे मुख्यमंत्री होते ज्यांनी आपल्या राज्यात मॅट्रिक पर्यंत मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली होती. राज्यात उर्दूला सुद्धा त्यांनी दुसऱ्या राज्यभाषेचा दर्जा दिलाय. दुसऱ्या भाषेचा द्वेषही पण केला नाही. उर्दू भाषेला दुसऱ्या लँग्वेजचा, सेकंड लँग्वेजचा दर्जा दिलाय. 1971 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत त्यांनी जमिनीवरील महसूल कर जो आहे, जो लँड वरती लागतो जमिनीवरती, तो रद्द केलेला आहे. बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री सचिवालयाच्या इमारतीत लिफ्ट चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना वापरता येत नव्हती. म्हणजे क्लास 4च्या कर्मचाऱ्यांना ते लिफ्टचा वापर करू देत नव्हते. याच्यामध्ये बिहारच्या सचिवालयामध्ये मुख्यमंत्री होताच त्यांनी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना लिफ्टचा वापर करता येईल यासाठी प्रयत्न केले. आज जरी हे अगदी लहान पाऊल वाटत असलं तरी त्या काळामध्ये राजकारणात त्यांना खूप महत्व होतं. बिहारचे आमदार प्रेम कुमार मणी म्हणतात की त्यावेळी समाजात आंतरजातीय विवाह सुरू असल्याची बातमी मिळताच ते त्यात सामील व्हायचे आणि त्या समाजात एक प्रकारचा बदल हवा होता. तर हा बदल रिफॉर्म, बिहार सारख्या जी साक्षरता सगळ्यात कमी असलेलं राज्य कोणतं,
बिहार जे आहे. तर मग त्यांनी इथे खूप काम केलेलं आहे कर्पूरी ठाकूर यांनी. 1977 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मुंगेरी लाल आयोगाची अंमलबजावणी करत राज्यात नोकरीत आरक्षण सुद्धा लागू केले. तर 1977 ला त्यामुळे ते उच्च वर्णीयाचे कायमचे शत्रू बनले होते. कर्पूरी ठाकूर यांनी समाजातील अत्याचारित मागासवर्गीयांच्या हितासाठी काम केलंय. मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील सर्व विभागामध्ये हिंदीतून काम करणं बंधनकारक केलंय. इतकंच नाही तर राज्यामध्ये कर्मचाऱ्यांना समान वेतन आयोग लागू करणारे ते पहिले मुख्यमंत्री होते. तर कधीच विधानसभा हारलेले नव्हते असं पण स्टेटमेंट देतील. तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी मोठी खटपट केली त्यांनी. रोजगार मेळ्याचं आयोजन केलं. 9,000हून अधिक अभियंते डॉक्टरांना नोकऱ्या दिल्या. आतापर्यंत बिहारमध्ये एवढ्या प्रमाणात अभियंते डॉक्टरांना म्हणजे इंजिनियर्स डॉक्टर यांना नोकरीवर घेण्याची ही एकमेव घटना होती. तर असं कर्पूरी ठाकूर यांचं काम होतं. तर त्यांच्याविषयी आणखी तुम्हाला अधिक माहिती मी PDF मध्ये देणारच आहे. तर बघा, भारतरत्न मिळालेल्या आपण 5 पैकी 3 व्यक्तीविषयी बघितलेला आहे. इतर 2 व्यक्ती नंतर आपण वेगळ्या लेक्चरमध्ये बघू. तर थोडी वेळेची अडचण होती, त्यामुळे नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ज्यांना बॅच जॉईन करायची त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि तिथून आपला ॲप डाउनलोड करा. बॅचला अवघी फक्त ₹199 फीस आहे. 3 महिने तुम्हाला लेक्चर करता येतील. 3 महिन्यामध्ये ऑलमोस्ट 1 इयरचं कव्हर होईल. तर धन्यवाद मित्रांनो.